नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे सरासरी हा चॅप्टर. सरासरी काढायची म्हणजे काय, तर तुम्हाला पहिल्यांदा काही संख्या दिल्या जातात, काही संख्यांचा गट दिले जातात आणि विचारलं जातं की या दिलेल्या संख्यांचे सरासरी काढा. आणि सरासरी फक्त ह्या एका सूत्रावरती पूर्ण हा चॅप्टर फिरतो किंवा ह्या एका सूत्रानुसारच तुम्ही बाकीचे प्रश्न सोडवू शकता बऱ्यापैकी. बघा, सरासरी बरोबर काय असतं, सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज. आता या दिलेल्या सर्व संख्या म्हणजे काय, आपण ते गणितात पाहणार आहोत, भागिले एकूण संख्या. ठीक आहे, हे सूत्र लक्षात ठेवा, या सूत्रावरून सरासरी काढता येते. आता बघा, पहिला एक प्रश्न दिला आपण, पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी किती. आता पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला 5 संख्या माहीत असायला पाहिजे. तर पहिली 5 मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7 आणि 11. आता ह्यांची सरासरी काढायची. ह्यांची सरासरी काढायची म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, ह्या सर्वांची करायची बेरीज आणि भागिले 5. बघा आता, सरासरी बरोबर सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची, आपलं सूत्र काय, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज. मग दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करूया. 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 11 छेद. आता एकूण संख्या म्हणजे काय, ह्या किती संख्या आहेत, 1 2 3 4 5, म्हणून भागिले काय करा 5. आणि आता ह्या सर्वांची बेरीज किती येते बघा, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 11 28, 28 भागिले 5. आता भाग घालवा. आता 5 5 25, राहिले किती 3, तिला इथं 0, इथं दिला पॉईंट आणि 5 सक 30. म्हणजे ह्या दिलेल्या पहिल्या 5 मूळ संख्यांची जर तुम्ही सरासरी काढली तर ती सरासरी येते 5.6. समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 1 2 3 4 डॉट 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 अप टू 10 ची सरासरी किती. म्हणजे काय दिले, आपल्याला 1 पासून सुरुवात होणाऱ्या आणि 10 पर्यंत जाणाऱ्या अशा सर्व संख्यांची काय करायची आपल्याला, सरासरी काढायची आहे. आता ह्याच्यासाठी एक सूत्र आहे मित्रांनो. तर ह्याच्यासाठी सूत्र आहे कशासाठी, जर दिलेली संख्या 1 पासून सुरू होत असेल, 1 पासून कुठपर्यंत येईल, 10 असेल 20 30 40 कुठपर्यंत येईल, पण सुरुवात फक्त 1 ने झाली पाहिजे. त्यासाठी सूत्र आहे सरासरी बरोबर काय करायचं बघा. तर ह्यामध्ये दिलेली पहिली संख्या कोण आहे, 1. इथं लिहितो मी, पहिली संख्या, ह्यांची करायची बेरीज कोणासोबत, शेवटच्या संख्येबरोबर. ह्यात दिलेली शेवटची संख्या कोण आहे, 10. मग इथं लिहितो मी शेवटची संख्या आणि ह्याला भागिले करायचं 2. ह्याला भागिले काय करायचं 2. मग बघा आता काय ना, पहिली संख्या आहे आपली 1 अधिक शेवटची संख्या आहे आपली 10 भागिले 2. मग 1 अधिक 10 किती येतं 11, 11 छेद 2 म्हणजेच किती रे 5.5. बरोबर आहे ना. 5 2 बे 5 10, राहतात 1 दिला, त्याच्यावर 0 दिला, इथं पॉईंट घेतला आणि 5 नंतर डबल बे 5 10. अशा प्रकारे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न अजून आहे, पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी किती. आता पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी काढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, पहिल्या म्हणजे 1 पासून सुरू होणार आहे. तर त्यासाठी सूत्र सेम असं सूत्र आहे, हे दिलेलं सूत्रच आहे. बघा, पहिली विषम संख्या कोण आहे, पहिली विषम संख्या आहे काय 1. ठीक आहे. आणि 10वी विषम संख्या कशी काढणार बघा, 10वी विषम संख्या बरोबर काय करायचं, 10ला गुणिले 2 वजा 1 म्हणजे किती येतं, 10 दुणे 20, 20 वजा 1 19. हे सूत्र आहे. 10वी विषम संख्या काढायची. मग काय करायचं, 10ला कितीने गुणायचं, 2 ने गुणायचं आणि त्यातून 1 काय करायचं वजा करायचं. 10वी विषम संख्या काय मिळाली 19. मग झालं. आता सरासरी काढायसाठी सरासरी बरोबर
पहिली संख्या 1 अधिक 10वी संख्या 19 भागिले 2. मग 1 अधिक 19 किती आलं 20. 20 भागिले 2 उत्तर आलं 10. आणि ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे मित्रांनो, फक्त ह्या गणितासाठी. पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी, पहिल्या 10. मग असा शब्द आला, पहिल्या 10 विषम संख्या, पहिल्या 12 विषम संख्या, पहिल्या 30 विषम संख्या, पहिल्या 40 विषम संख्या, असा जर कोणताही प्रश्न आला तर फक्त एवढं करण्याची गरज नसते. फक्त लक्षात ठेवायचं, एवढा शब्द आले, पहिले 10 पहिले 20 वगैरे काय असेल ते विषम संख्या, येणार दिलेली संख्याच तुमचं उत्तर असतं. ट्रिक आहे, दिलेली संख्या उत्तर असते. फक्त विषम संख्येच्या बाबतीत, समसंख्येच्या बाबतीत असं नाही होत. समसंख्येसाठी वेगळा प्रश्न आहे. आता समसंख्येचा पण आपण एक डाऊट क्लिअर करू. समसंख्येच्या बाबतीत बघा, पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी किती? तर आता बघा, पहिल्या 50 विचारलं आहे, किती? पहिल्या 50. तर ह्याच्यासाठी काहीही कॅल्क्युलेशन नाही करायचं, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जर पहिल्या 50 येऊ द्या, पहिल्या 100 येऊ द्या, पहिल्या 120 येऊ द्या, किती येऊ द्या, पहिल्या 50 सम शब्द आला का सरासरी लक्षात ठेवायचं. दिलेली संख्या, एक मिनटं, सरासरी बरोबर दिलेली संख्या अधिक 1 करायचं. दिलेली संख्या अधिक 1, मग 50 अधिक 1 उत्तर आलं 1. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रश्न सोडवू शकता. फक्त ट्रिक्स लक्षात ठेवा. जर पहिल्या 50 समसंख्या आल्या, पहिल्या 50 पहिल्या 100 आल्या, पहिल्या काही येऊ द्या, इथे कोणतीही संख्या येऊ द्या, पहिल्या n समसंख्यांची जर सरासरी विचारली, दिलेली संख्या घ्यायची, अधिक 1 करायचं, डायरेक्ट आन्सर. पहिल्या n विषम संख्यांची विचारली, दिलेली संख्या काय करायची आहे, हेच काय असतं तुमचं फायनल आन्सर असतं. आणि हे फक्त प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. दिलेल्या डाटांची सर्वांची बेरीज करावी लागते, भागिले 2 करून उत्तर काढावं लागतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही प्रथम हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स अजून सोडवायचे असतील किंवा अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.